फक्त 15 मिनिटं आहेत. आपल्याला अमित दादांना ऐकायचं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. प्रथम आम्हाला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी. मी अमित दादांना उपस्थित अमित भैया उपस्थित चेतन दादा, चेतन भाऊ नरोटे जी, अमर पाटिल जी, बुकानोरे जी, देवा भाऊ गायकवाड जी, विनोद जी, गणेश जी, गायकवाड जी, आठवले जी, सगळेच मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या सेटलमेंट रामवाडी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मधून आलेले सर्व माझ्या माता भगिनींनो आणि उपस्थित सर्व बंधूंनो, मी आताच अमित दादांना सांगत होती की हे सगळे काँग्रेसवर इथे काही लाट बीट नसते. हे सगळे काही कोणतीही लाट असू दे, इकडे फक्त काँग्रेसची लाट असते. आणि अजूनही तुम्ही इंदिरा गांधीच्या सुकडीला विसरले. एकमेव प्रभाग असेल वॉर्ड जिकडे पुरुषांपेक्षा जास्त महिला येतात, कारण तुम्ही अजूनही इंदिरा गांधीच्या सुकडीला विसरला नाही आहात. तुम्ही मला 3 वेळा आमदार बनवलं. मी अजून काय मागू तुमच्याकडून? तुम्ही मला 3 वेळा आशीर्वाद दिलात. 15 वर्ष मी तुमची सेवा केली. तुम्ही मला ती संधी दिली तुमची सेवा करण्याची. तुमची सेवा करण्यासाठी पण नशीब लागतं आणि ते मला मिळालं. पण आता तुमची ही मुलगी, तुमची ही लेक, तुमची बहीण एका मोठं युद्ध लढायला चालली आहे. लोकसभेची निवडणूक लढायला चालली आहे आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. कारण का ही लढाई फक्त माझी नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलण्याचं जे कट कारस्थान करतायत त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. जे लोकशाहीला धोका पोहोचवून हुकुमशाही आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या विरोधातली लढाई आहे. ज्यांनी महागाई वाढवली, ज्यांनी 300 रुपयाची गॅसची टाकी 1200 रुपये केली, त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. ज्यांनी रेशन दुकानामधला धान्यच घेऊन गेले, ज्यांनी रॉकेल बंद केलं, ज्यांनी माझ्या माता भगिनींची संजय गांधी निराधार पैशाची योजना बंद केली, त्या लोकांच्या विरोधातली ती लढाई आहे. ज्यांनी माझ्या युवकांना बेरोजगार बनवलं, वन म्हणालेले 2 कोटी, आठवतं का? 2 कोटी वर्षाला देऊ, 2 मुलांना पण नोकरी मिळाली नाहीये, त्या लोकांच्या विरोधातली लढाई आहे. आज सोलापूर शहरात 8-8 दिवस पाणी येत नाहीये. पाण्याची तीव्र टंचाई आहे, दुष्काळ आहे. ज्यांनी ही परिस्थिती सोलापूरवर आणली त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. असं कधीच झालं नव्हतं की आपल्याला 8-8 दिवसाआड पाणी मिळायचं. दुष्काळात पण आपण 2 दिवसाआड पाणी दिलं जेव्हा काँग्रेसची सत्ता महापालिकेत होती तेव्हा, तुम्हाला आठवत असेल. पण ह्या लोकांनी 2 वर्ष झाले महानगरपालिकेत निवडणूकच घेतली नाहीये. विचारा त्यांना का घेतली नाहीये. आज आपले नगरसेवक पण फिरत नाहीयेत. पाण्याचं नियोजनच नाहीये. बीजेपीला फक्त सत्ता पाहिजे होती, त्यांना तुमचं काम कधीच करायचं नव्हतं. त्यांना फक्त सत्तेची मजा घ्यायची होती. आपण 10 वर्ष भोगलं. 10 वर्ष काही लोकांनी त्यांच्या खासदारांना निवडून दिलं, पण भोगावा आपल्याला लागलं. ना सोलापुरात विमानसेवा सुरू झाली. तीच विमानसेवा जेव्हा शिंदे साहेब खासदार होते, जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा विमान टेक ऑफ आणि लँडिंग होत होतं. पण ह्या लोकांनी चिमणी अशी पाडली जणू काय ते विमान हवेत आहे आणि ते लँडिंग होणार होतं. एवढी तातडीने ती चिमणी पाडली, पण अजून यांचं विमान लँड झालं नाहीये. NTPC सोडून त्याच्यानंतर एक पण उद्योग ना, IT पार्क आलं ना उद्योग आलं. आणि का वाईट वाटतं माहितीये का, की ज्या थाटामाटात आलेले बीजेपी की भाई और बहनो 15 लाख आणि हे आणि ते, एक तर उद्योग आणला का ह्या लोकांनी? मला सांगा. एक छोट फॅक्टरी पण आणली नाही आपल्या सोलापुरात. आता सेटलमेंट मध्ये कोणाला 15 लाख मिळाले का? बघा मिळाले असते. हा, 3 कोटीचं स्टेडियम झालं, ते पण भांडून. ना 15 लाख मिळाले, उलट महागाई वाढली, ना नोकरी मिळाली, ना विमानसेवा चालू झाली. पाणी नेलं, आपलं हक्काचं पाणी या लोकांनी नेलं. पाणी पुरवठा होत नाहीये. सगळीकडे महापालिकेचं कोणी बघायला तयार नाहीये. MPSC UPSC ला द्यायला गेलं तर एवढे मोठे हजार रुपयाची फी मागतायत. आणि ह्यांनी सगळे ह्यांचे खासगीकरण, ह्यांचे 5 ठेकेदार आहेत. आता एक दिवशी महाराष्ट्रच देतील गुजरातला चालवायला. ह्यांचा भरोसा नाहीये. आणि आता 400 पार हे काही नाहीये. 400 पार हे 150च्या वर जाणार नाहीये. आणि त्यांना भीती आहे
त्यांना भीती आहे त्या गोष्टीची, म्हणून त्यांनी अरविंद केजरीवालला एका रात्रीत अटक केली, म्हणून त्यांनी काँग्रेसचे सगळं खातं सील केलं आणि हेमंत सोरेनना एका रात्रीत अटक केली. काय दिलं आपल्या सोलापूरला मोदींनी? आणि त्यांचे पंतप्रधान त्यांचे ते काल फसवणीस आलेले देवेंद्र फडणवीस आणि काय म्हणाले की तुम्ही उमेदवाराकडे बघूच नका. म्हणजे अजून किती वेड्यात काढणार आहेत आपल्याला? अहो, आपण चुकीचे उमेदवार निवडले, त्यांनी दिले म्हणून सोलापूरचं वाटोळं झालं आणि परत आपल्याला सांगतात उमेदवाराकडे बघू नका. म्हणजे ते खरंच, त्यांना खरंच वाटतं की लोकांना वेड लागलंय का, की लोक मूर्ख आहेत? त्यांना ना लोकांची किंमत नाही राहिली आहे. बीजेपीला तुम्हाला अपमान करतायत, लोकांचा अपमान करतायत. माझ्या माता भगिनींचा अपमान करते बीजेपी. त्यांना खरंच एवढे हवेत आहेत, एवढे मगरूर आणि गुरमी आहे. आणि त्यांचा उमेदवार काय म्हणतो की आम्ही फक्त 8 दिवस येतो आणि लोक आम्हाला मतदान करते. आता तुम्ही त्यांना दाखवा, दाखवायची वेळ आहे. मला माहिती आहे सेटलमेंट नेहमी हाताला मतदान करतं, पण यावेळेस वन साइड करायला पाहिजे. वन साइड. एक पहिला दिला त्याला पण ओळखत नव्हते लोक, मग दुसरा दिला त्याला पण ओळखत नव्हते. त्यांच्याच पक्षाने त्यांना बदलावं लागलं, कारण का त्यांनी काय सत्ता असून सुद्धा काम केलं नाही. आणि दुसरा गेला, आता उपरा आलाय. म्हणजे किती म्हणजे तुमच्या मताची काही किंमतच नाहीये. आता त्यांच्याबद्दल मला सेटलमेंट मध्ये बोलायचंच नाही, कारण इकडे वोट जात नाही का? जातं. दोघं तिघं आहेत का करणारे? जर करणारे असले ना 15 दिवस, आता तुम्हाला एकच काम आहे, ते कसं आपल्या डोक्यावर बिंबवतात तसं तर तुम्ही त्यांच्यावर जाऊन बिंबवा की तू जर बीजेपीला वोट केलं तर आम्हाला भोगावं लागेल तुझ्यामुळे, म्हणून खबरदार बीजेपीला वोट केलं तर, असं तुम्ही त्यांना सांगा. एकाने पण जर बीजेपीला वोट केलं तर तुम्हाला धान्य मिळणार नाही. खरंच त्यांच्यामुळेच हे सगळी परिस्थिती आली आहे सोलापूरवर. म्हणून आपलं सोलापूर 20 वर्ष मागे गेलं आणि ह्यांना ना इलेक्शनचे मुद्दे सुचले नाही की मग जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघा कसं करतात, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन. आज तर अमित भैया माझ्या फॉर्मवर पण या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. उगाचच किती किरकोळ कारण, पण त्यांना जेव्हा दिसतं ना की लोकांचा सपोर्ट येत नाही तेव्हा हे असं खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात. मी त्यांना सांगितलं तुम्ही कामाचं बोला, मागच्या 10 वर्षात काय केलं सोलापूरसाठी ते सांगा. भलतच काहीतरी सांगत बसतात, उगाचच दिशाभूल करतात लोकांची. त्यांना लाईनवर आणावं लागतं. तुम्ही त्यांना खरंच तुम्ही आपटू शकता. त्यांना तुमच्यात आहे ती ताकद, लोकशाहीमध्ये ती ताकद तुमच्यात आहे. ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करतायत तुमच्या ताकदीला. पण त्यांना दाखवा की काँग्रेस पक्षाची ताकद काय आणि सेटलमेंट आणि रामवाड्याची ताकद काय ते त्यांना तुम्ही आता दाखवून द्या. येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या या मुलीला विसरू नका, हाताला मतदान करा. 7 मे अजून वेळ आहे. ही लढाई तुम्ही माझ्यासोबत नेहमी लढलाय. यावेळेस ही मोठी लढाई आहे, मोठं युद्ध आपल्याला लढायचं आहे. पण विजय तुमचा झाला पाहिजे, लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाहीये. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखदुःखात सामील आहे आणि तुमची सेवा करणारे हे कधीच विसरू नका. फक्त ह्या वेळेस त्या बीजेपीला आणि ते अवधसाला त्यांची जागा दाखवा, एवढंच. आणि मी अवधसा का म्हणते माहितीये का? कारण का त्यांनी कोविड मध्ये आपलं ताटं वाजवायला सांगितली सगळ्यांना. मी नाही वाजवली. ताटं वाजवणार आई काय म्हणते, अवधसा येते. तसंच हे झालंय बघा ह्या देशात. म्हणून आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे, कारण का त्यांनी खरंच आपल्याला खूप त्रास दिलाय, आपलं नुकसान केलंय आणि सोलापूरचं वाटोळं केलंय. आता खरंच बदला घ्यायची वेळ आली आहे. हाताला मतदान करून आपण लोकशाही पद्धतीत बदला घेतो. हाताला मतदान करून तुमच्या या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी लोकसभेत द्या, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते.